मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आजच्याला ब्लॉग 10वा आहे हा, आणि मला जसा लागत होता तसं रिस्पॉन्स तुम्ही दिलेला नाही आहे. फक्त 2 सबस्क्राईब गेन झालेले आहेत आणि व्ह्यूज त्यामुळे चांगले येतात, पण तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत आणि लाईक पण करत नाहीत. आणि म्हणजे मला काय म्हणायचं, जवळजवळ मी स्टुडिओमधून चेक केलं वाईटी, तर 50% लोक जे सबस्क्राईब केलेले ते बघतात आणि 50% ज्यांनी नाही केलेलं सबस्क्राईब ते बघत आहेत. म्हणजे मला काय म्हणायचे, 50% येतात त्यांनी कमीत कमी आपल्या चॅनल सबस्क्राईब तरी करावं. जरी लाईक नाही केलं तरी कमीत कमी सबस्क्राईब करायला पाहिजे. म्हणजे आपले 500 सबस्क्राईबचं टार्गेट आहे. 100 दिवसात आपल्याला 100 व्लॉग करायचे. तर नुसतं मी व्हिडिओ शूट करेन, एडिटिंग करेन, अपलोड करेन. तुम्ही तर काय बघणार नाही, तर म्हणजे बघा तर तुम्ही पण सबस्क्राईब करत नाही तर लाईक करीत नाही तर. आणि एवढी मेहनत लागते एडिटिंगला, जवळजवळ 1.5 तास लागत, 1 ते 1.5 तास. तुम्ही बघा तर मला 10 मिनिटाचं ब्लॉग शूट करावा लागतो हातात धरून. तुम्ही बघा तर पण रिस्पॉन्स देत नाही तर सबस्क्राईब करत नाही तर. अशामुळं मला नाही वाटत आपले 100 दिवस रेग्युलर ब्लॉग होणार आहे. तुम्ही रिस्पॉन्स दिला नाही नंतर कसं काय होईल माझा 100 दिवस? तुम्ही काही रिस्पॉन्स दिल्यानंतरच मी 100 ब्लॉगचं हे राहीन ना, मन राहीन ना. पण तुम्ही सबस्क्राईब केलंच नाही आणि मी कसं 100 दिवस ब्लॉग करेन ना. आता मी टार्गेट घेतलेलं आहे 100 दिवस आपल्याला कंटिन्यू ब्लॉग करायचे, त्याच्यामुळे मी 100 दिवस कंटिन्यू ब्लॉग करणार आहे. तुम्ही बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर करा ना सबस्क्राईब. म्हणजे काय सांगू आता, जो मोठं यूट्यूबरचं स्वप्न असतं 2 मिलियन 5 मिलियन, आपलं फक्त 500चं टार्गेट आहे. 500 सबस्क्राईबचं टार्गेट आहे फक्त. त्यांना 2 मिलियन 3 मिलियन लागत आहेत ना, तर आपलं फक्त 500 सबस्क्राईबचं टार्गेट आहे. ते मोठे यूट्यूबर 500 सबस्क्राईब अशी चुटकीत पूर्ण करतात. मला लागत येऊन 2 वर्ष 500 सबस्क्राईब करायला, एक वाढायचं. तुम्ही काही रिस्पॉन्स देणार आता? नाही, सुट्टी आहेत आता, जूनपर्यंत आहेत. मी जुलैपुत्तर 100 ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. तुम्ही करतानाची अपेक्षा आहे मला थोडीच उरलेली आहे. 10 दिवस मी केले तर आता कंटिन्यू ब्लॉग, 1 दिवस पण सुट्टी नाही घेतली. पण तुम्ही तर काय आता नाही करीत लाईक आणि सबस्क्राईब. बरं जाऊन द्या, आता आपण आपलं टार्गेट पूर्ण करू. 100 दिवसात आपल्याला 100 ब्लॉग करायचे आहेत. बघू तुम्ही काही रिस्पॉन्स देतात. आणि जाऊन दे मित्रांनो, आपले ब्लॉग येणार आहेत 100 दिवसात 100 ब्लॉग येणार आहेत. आपण टार्गेट केले हो कधी जात नसतं व्हायला. येणार आहेत आपले 100 दिवस 100 ब्लॉग्स. आणि तुम्ही सबस्क्राईब आता केलं असेल माझा अंदाजे. आत्ता याच्या आधी तर नव्हतं केलेलं, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. आता करा. आणि बरं ते आता जाऊन द्या. आजच्या आपल्याला हौद धुवायचा आहे. हौदातलं पाणी खूप खराब झालं आहे आणि याच्यामुळे आपल्याला हौद धुवून काढायचा आहे. लक्ष्मी तिकडे चोर राहिली आपली. आजच्या जेवायला आहे ना, भाकर आहे, भेंडी आहे, त्यासोबत दूध आहे. आता नाही मी जेवण केलेलं आहे ना. आता मी हौदावर आलेलो आहे आणि बाबा आतमध्ये उतरलेले आहेत. मग शिडी नव्हती, हे बाबा मला शिडी नव्हती म्हणून मी इथून उतरलो, इथून चढलो. आता आपण आतमध्ये जाऊ. आता आहे ना बा, मला आतमध्ये येऊन जाईल. बघा ही माती लावून फिल्टर करून पितो. किती घाण बघा. आता ना हाऊस 2 झालेला आहे आणि आता आपली सायकल आहे ना ती खाली लावू, कारण की खूप अडचण करते ती. मला असं वाटतं सायकल आहे ना आपण तिथं पोचू, झाडाच्या मध्यभागी. म्हणजे खाली काय नाही, पाईप पण आखलेलं आहे. मग पाईप न्यायचं म्हणलं का अडचणी, त्यापेक्षा आपण सायकल जर ठेवू. 16 जूनपर्यंत 16 जून झाल्यानंतर आपल्याला सायकल नीट करावं लागेल शाळेत जायला. त्याच्यामुळं तोवर तर आपण ठेवू झाडावर. तर मित्रांनो, आपल्याला या 2 झाडामध्ये ना ट्री हाऊस करायचं होतं, पण मी नाही केलं. जर तुम्ही आपले 500 सबस्क्राईब जर कंप्लीट केले ना, तर आपण एखाद्या 2 चिंचाच्या झाडावरती ट्री हाऊस करू. सध्या जर आपण सायकल देऊ ठेवून, पण जर तुम्ही 500 सबस्क्राईब केले तर मी 101% ह्या 2 झाडाच्या मध्यभागी
ट्री हाऊस तयार केली. आपण त्याच्यावर 24 हाऊस हे पण करू राहू. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आपण सायकल ठेवून देऊ तिथं, म्हणजे खाली अडचण नाही होणार. आणि आपण थेट 16 जूनला काढू सायकल. तर 1.5 महिना तर इथंच तिच्या झाडावर. आता तारीख आहे 29 तारीख आहे वाटतं. आणि सायकल ठेवण्याआधी आपल्याला 2 लाकडं काढावं लागेल. मग त्यानंतर आपल्या सायकल तिथं ठेवता येईल. आपल्या सायकलवर ठेवायची होती, सायकलच गुतली माझ्याकडून, निघानाच काय सांगू. आता जाऊन दे, आपण सायकल खालीच ठेवू. आता काहीतरी डोकं लावून वर लावू. सध्या तरी मी सायकल आहे ना अशी ठेवलेली आहे बघा, अशी बांधून ठेवलेली आहे. कारण की बांधून ठेवली ना काय माहिती का, जर चोरटे बिरटे जरी आले तर त्यांना ध्याता येणार नाही. आणि नाही तर आपण अशी ठेवून दिली तर रात्री जर चोरटे येतात. आता 2 दिवसापूर्वी आपल्या गावात चोरटे आले होते, त्याच्यामुळे मी सायकल सध्या अशी ठेवून दिलेली आहे. म्हणजे बांधली, ठेवली नाही, बांधली वरती हवेत. जे मागचं चाक हवेत ते पुढलं चाक असं आहे बघा. दिसलं का नाही? नाही दिसलं. सध्या मी अशी बांधून ठेवलेली आहे. नाहीतर आपल्याकडे घरी लॉक पण पडलेले आहे, लॉक आणून देऊन बांधून ठेवू. म्हणजे तर वरती ठेवू. बाबाला विचारून, बाबा जर मला मदत करू लागली तर गुतली नाही पाहिजे. नाही तर मला परत 16 जूनला खोलायची पण. नाही तर 16 जूनला लॉक व्हायची आणि मग शाळेतलं जायचं. त्यापेक्षा मग आपण सायकल अशीच बरी आहे, चोरीला ना जायची काय नाही. म्हणजे आता घरी जाऊ, आपले लक्ष तर तिथं आहे. चला आता घरी जाऊ. आणि माझ्या डोक्यात विचार चालला येतं, आपण घर करायचं का असं. जर घर करायचं असतं मला कमेंट बॉक्स मी सांगा. आपण इथं उन्हाळ्यात सुट्टीत बसायला एन्जॉय करायला एखादं घर करू. लाकडं लय पडलेले आहेत वरती तिथं. पण थोड्या वेळ इथं बसू, कारण की ना घरी गेलं ना लय गरम. तर बाबा सांगू कोणी फोन करून, नाही तर ते माझी वाट बघायचे कुठे गेला घेऊ. मी त्यांना सांगितलं नाही, थांब मी त्यांना कॉल करून स्वागत. आईला फोन केला होता ना, आई म्हणली तुला राहणं द्यायचं का. तर मी म्हणले येतो, पण आई म्हणली घामेले तर सांग त्यापेक्षा तू घरीच राहा. काय झालंय पालायचे. आई म्हणली तू उद्याच्याला या. उद्याच्याला तुम्हाला टोटल करेन. आता सध्या तुम्ही आता 12 वाजत आले असेल कदाचित. 12 वाजल्यात आता मी घरीच थांबवतो. उद्याच्याला मग 10 वाजताच जाऊ राहणार. आणि 10 वाजता जाऊन फुल एन्जॉय करू. कारण की कांदे येतं ना ते घराच्या दाब्याला भुसाऱ्यात खाली पण कांदे येतं, रानात पण येत काही. रानातलं भुसारा भरण आता अजून उरलं उसर तर आपण इथलचे पण कांदे नेऊ. आणि ते टाकावंच लागेल खरं, ठेवून जमणार नाही. तर ते उन्हा संपल्यानंतर पावसात न्यायचे ते विकायला. सध्या भुसाऱ्यातच ठेवायचे, कारण की भुसाऱ्यात ठेवल्यावर कांदा चांगला राहतो. मला ते नक्की सांगा का इथं आपल्याला घर करायचं का नाही. कारण की इथं खूप छान हवा लागते, म्हणजे पुढून हवा येते ना. आपण इथं बसलो का झोपायची येईन भूमी. तर मग आपण सपाट बिपाट करू आणि वरून असे लाकडं लावायचे आणि वरती कागद बिगद टाकून देऊ. लय भारी झोपेन भू, म्हणजे दुपारचे भारी. तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण इथं करू आणि 500 सबस्क्राईब राहिले आपण 100 आणि 1% इथं आपण ट्री हाऊस करू. सायकलीचं मी सायकल अशीच लावली होती, कारण की काय येईल तर आपण इथं उभं केले ना तर अडचण होईल. आणि जर चोर आले तर चोर पण घेऊ शकते. त्याच्यामुळं मी तिथं बांधून टाकली थोडी हवेत नाही म्हणून. आणि म्हणजे चोर जर कंट्रोल करते ना न्यायचं. थोड्या वेळ मी आता इथं बसलेलो आहे. आता आपण घरी जाऊ, कारण की आता घरी गेल्यावर थोडं पाणी बिणी पिणं तर खूप तहान लागलेली आहे. इकडे बघा मित्रांनो, आपली लक्ष्मी मस्तपैकी बसली. काही टेन्शन नाही, काय नाही मस्तपैकी झोपायचं झाडाखाली. आपल्यापैकी बदले तुम्हाला कसं वाटलंय नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटू लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत